चलो गणपती बाप्पा मोरया. अरे वासुदेव आला, ओ वासुदेव आला. गुड मॉर्निंग, वेलकम, नमस्कार. चॅनलचं नाव आहे ऑन द मूव विथ मी. माझं नाव आहे हेमांगी गोखले. आय होप तुमचा दिवस चांगला सुरू झाला असेल. आज आहे थर्सडे आणि सगळे आपण जे काम करतो, वर्किंग कॅटेगरी जी आहे, त्यांना माहिती आहे की व्हॉट कीप्स अस गोईंग, एकच फ्युएल आहे अख्ख्या भारताचं, विच इज चहा. सो आज आपण जाणार आहोत कॅम्प मधल्या अशा चहाच्या ठिकाणी जे भल्या भल्या युट्यूब चॅनल्सनी पण कव्हर केलेलं नाहीये. व कॅम्पच्या एका फेमस ठिकाणी जातात, विच इज गार्डन वडापाव. आणि ही मस्त एक सुंदरशी चहाची जी जागा आहे तिथे मिस करतात. तर आज आपण तिकडे जाणार आहोत, आपण तिथला चहा पिणार आहोत आणि आपण आपला रिव्ह्यू देणार आहोत. असाच रिव्ह्यूचा आणखीन एक व्हिडिओ मी याच्या आधी टाकलाय, विच इज सासवडची बेस्ट मिसळ आपण शोधण्याचा प्रयत्न केलेला. आपण 2 मिसळी कव्हर केलेल्या त्याच्यामध्ये, विच वन इज शिवनेरी अँड अनादर इज शकुंतला मिसळ. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. मी आय बटनमध्ये वरती त्याची लिंक दिलेली आहे. पण हा चॅनल सोडून, हा व्हिडिओ सोडून तो व्हिडिओ बघायला जाऊ नका. हा व्हिडिओ कंप्लीट करा प्लीज. मला तुमचा फीडबॅक द्या, मी त्या प्रत्येक फीडबॅकवर काम करेन. चला आता डायरेक्ट कॅम्पमध्ये भेटूया. जमायला सुरू गर्दी. नाही आवडत मला गर्दी, नाही आवडत. MG रोड लगेला आहे बाबा. पण ज्या ठिकाणी जाणार आहोत तो मॅप वर पण नाहीये. ला 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 ला. दरारा, दरारुम दरारुम. ऑल राईट, आलेलो होत आपण आणि रादर परफेक्ट आलेलो होत. अरे चाय मिलेगा पर बिना शक्कर का. चहा आलेला आहे. हॉटेलचं नाव आहे माँ आशापुरा टी हाऊस. आणि जर तुम्ही कॅम्प मध्ये येताय शॉपिंगला, इट इज अ मस्ट ट्राय टी. मला इथे विदाऊट शुगर पण चहा मिळतो, त्यामुळे मला पण कधी काही त्रास नाही झाला. ज्यांना कोणा डायबेटीस आहे ते पण इथे येऊ शकतात. अजिबात कटकट न करता बिना साखरेचा चहा देतात. नाहीतर असे खूपसे स्टॉल्स आहेत, अगदी मोठे मोठे कॅफेज पण आहेत जे विदाऊट शुगर चहा नाही देत. ते रादर सजेस्ट करतात की मग तुम्ही कॉफी घ्या, कॉफी विदाऊट शुगर देऊ शकतो. पण हे नाही असं करत, हे नेहमी देतात. सो इट इज अ मस्ट ट्राय. आता मी मस्तपैकी माझा चहा एन्जॉय करते. सकाळी उठून व्हिडिओ बनवायला आले आणि चहा प्यायल्यानंतर रिअलाइज झालं की आपल्याला भूक पण लागते. त्यामुळे मग खाण्याचं ठिकाण शोधायला सुरुवात केली आणि लवकरच मला एक इडलीचं दुकान सापडलं. कितना? 40 रुपये इडलीची प्लेट.
आता मस्त ताव मारते मी या इडलीवर आणि ह्याचा पण फीडबॅक देते लग्या हाते. विचारूया यांना पण हे किती वाजेपर्यंत असतात आणि ते डिटेल्स पण शेअर करेन मी. रिफिल घेतलाय सांबारचा. आता नुसती सांबारची एक टेस्ट करता येईल आपल्याला, कारण का ओव्हरऑल कॉम्बिनेशन छान लागत होतं. आणि बोल प्रचंड मोठा आहे. अंदाज येतोय की नाही मला माहित नाही, पण बोल खूप मोठा आहे. आपल्या युजल सूप बोल पेक्षा पण मोठा बोल आहे. सांबार इज गुड. नो नॉनसेन्स सांबार आहे. मस्त सांबार आहे. ओके, आपण यांनाच विचारूया कारण का इथे नाव नाहीये. अरोरा टॉवरच्या इकडे पाठच्या बाजूला आहे, प्रो बायकर्सच्या समोर. पण दादा स्वतः सांगतील तुम्हाला की ते किती वाजेपर्यंत असतात आणि काय सर्च करू शकता तुम्ही गुगलला. अरोरा टॉवर, मागची साइड, एमजी रोड, साई स्नॅक्स सेंटर. साई स्नॅक्स सेंटर. ओके, आणि किती वाजेपर्यंत असतात? 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. ओ वाव. आणि नाश्ता असतो, दुपारी जेवण असतं. जेवणात काय काय असतं? पुरी भाजी आहे, चपाती भाजी, बिर्याणी आहे, पुलाव आहे. बर. झोमॅटोला वगैरे आहात तुम्ही? इथेच आहे. थँक्यू सो मच. रेग्युलर आहात तुमच्यापैकी मग? काही रिव्ह्यू द्यायला आवडेल तुम्हाला? मी यांचा एक रेग्युलर कस्टमर आहे. यायला मी ह्या ठिकाणी माझं ऑफिसच आहे. ओके आणि नाश्त्याची बेस्ट सोय या ठिकाणी यांनी केलेली आहे. ओके. तर कायम ते त्यांची या ठिकाणी जर तुम्हाला फ्रेश आणि चांगलं फूड जर पाहिजे तर तुम्ही साई सेंटरला तुम्ही विजिट करू शकता. ओके, थँक्यू. आणि किती वर्षापासून येत आहे तुम्ही? कधीपासून येत आहे? मला झाले 3 वर्ष झाले. बापरे, मस्त. म्हणजे लॉयल, चांगले लॉयल कस्टमर आहात तुम्ही. खूप लोक येतात. कारण दादा तुम्ही किती वर्षापासून आहात इथे? मला 15 ते 18 वर्ष. आपलं नाव काय? सागर बिडकर. सागर बिडकर. थँक्यू सो मच. एक मस्त जागा मिळाली आपल्याला खायला आणि नवीन दुकानं थाटलेली नाही आहेत. नावाजलेलं ठिकाणी 15 वर्षापासून ते दादा इकडे इडलीचा व्यवसाय करतायत. 3 वर्षापासून तर ते दादा स्वतः समोरचे कस्टमर आहेत ते येतात. आणि ऑनेस्ट रिव्ह्यू जर द्यायचा तुम्हाला तर मला आवडली इथली इडली, मस्त वाटलं. असाच एक व्हिडिओ आणखीन करायची इच्छा आहे मला. तुम्ही सांगा की तुम्हाला काय आवडेल बघायला. प्रो बायकरच्या समोर हे दादा, त्यांच्या समोर इडलीवाले दादा, आणि हा अरोरा टॉवर, आणि तिकडे मचमोर आहे समोर. ठिकाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आणि आता खरं सांगायचं तर जी झोप आलेली मला सकाळी उठल्यावर, ती तो चहा पिऊन मस्त उडालेली आहे. भूक लागली ती इडली खाऊन गेलेली आहे. लॉग इनचा वेळ झालेला आहे माझा. मी निघते. तुम्ही पण काळजी घ्या. लवकरच पुन्हा भेटू.